रामदासभाई कदम आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे वरिष्ठ नेते. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आहे, याचा गाभा नेमका काय सांगाल? याचा गाभा एवढाच आहे, उद्याच्या येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा अधिक जागा निवडून आणून महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे चित्र आम्हाला दाखवायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात अधिक जागा या महाराष्ट्रात आपण निवडून देऊ. मग ते घड्याळ चिन्ह असू दे, ते कमळ चिन्ह असू दे, ते इंजिन चिन्ह असू देत, जे चिन्ह मिळेल ते आपलं आहे. मोदीजींना आपल्याला पुन्हा पंतप्रधान बसवायचं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल, याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी आजच्या बैठका झाल्या. नक्कीच. पश्चिम मुंबई आहे त्या ठिकाणाहून उत्तर पश्चिम मुंबई, त्या ठिकाणी शिवसेना आपला दावा सोडलेला आहे का? अशा बऱ्याचशा चर्चा आहेत. भाजपला जायली जागा. कुठलाही दावा सोडला नाही आम्ही. तुम्हाला आणखी 2 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि सगळं सन्मानजनक होईल. कुठेही अडचण तुम्हाला दिसणार नाही. नक्कीच. राज ठाकरे येत आहेत, मनसे येते आपल्यासोबत, चौथा भिडू येतोय, काय म्हणाल? स्वागत त्यांचं, बिलकुल स्वागत. पण उद्धव ठाकरे टीका करतात, म्हणतात की ठाकरेंना चोरावं लागलं मोदींना. उद्धव ठाकरे म्हटले माझा बाप चोरून नेला. ज्याला स्वतःचा बाप राखता येत नाही, बापाचं संरक्षण करता येत नाही, तर ह्या भावाला तर त्यांनी संपवलं होतं ना. एक मॅन में 2 तलवार नहीं रहेगी, हे वाक्य उद्धव ठाकरेंचं होतं ना. मग आता भावाभावात बोलायला लाज वाटत नाही? पण भाजपचा काही दबाव आहे का सीट शेअरिंग मध्ये शिवसेनेवर? बिलकुल नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि उद्या महाराष्ट्रामध्ये हम सब एक आहे. आम्ही सगळे एक आहोत. कुठेही मतभेद न ठेवता एकत्र येऊन आदरणीय मोदी साहेबांना मोठ्या मताने पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचं, केंद्रामध्ये बसवायचं, हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला. बोलल्याबद्दल कॅमेरापासून योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.